नवी मुंबईतील दिघा येथील ईश्वरनगर या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या एका महिलेच्या ड्रग्स विक्री ही महिला करत होती आणि तिच्या घरावर बुलडोजर स्टाईल नाही कारवाई ही नवी मुंबई पोलिसांनी केलेली आहे। आपण जर समोरचं दृश्य पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि सिडको यांच्या माध्यमातून ही कारवाई सध्या सुरू आहे। आपल्यासोबत या संदर्भात माहिती घेण्यासाठी एसीपी सर आहेत। सर, जी तोडक कारवाई सध्या सुरू आहे नेमकं काय प्रकरण आहे? कबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध आणि संघटित गुन्हेगारीतून एमडी ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली होती। सदर अनुषंगाने सीआर नंबर 277/2025 हा एनडीपीएस अंतर्गत दाखल करण्यात आला होता। यात सुमारे 75 लाख रुपयाचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान या गुन्ह्याला मोका कलमाची कलमवाढ करण्यात आली। त्याचा तपास आम्ही केलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये या गुन्हेगारांनी संघटित गुन्हेगारातून जी अवैध संपत्ती निर्माण केलेली होती, सदर अवैध संपत्ती आपण तपासादरम्यान निष्पन्न केलेली आहे व ती जप्त करण्यात आलेली आहे। त्या अवैध संपत्तीपैकी एका प्लॉटवर जी बेकायदेशीर इमारत बांधण्यात आली होती व त्यातून भाडे स्वरूपात उत्पन्न ते गुन्हेगार घेत होते। तर या संदर्भात सिडकोशी आपण नवी मुंबई पोलिसांतर्फे पत्रव्यवहार करण्यात आला व त्यानंतर सिडकोने संपूर्णतः हा कायदेशीर पडताळणी करून आज रोजी याची निष्कासन मोहीम हाती घेतलेली आहे। नवी मुंबई पोलिसांनी जी अवैध धंद्यांविरुद्ध व विशेषतः ड्रग्ज विरुद्ध जी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्या मोहिमेअंतर्गतच सदर गुन्ह्यात मोकाची कलमवाढ करण्यात आलेली होती व सदर याच्यामध्ये ही जी प्रॉपर्टी आज निष्कासित करण्यात येत आहे ती मला वाटतंय पहिल्याच अशी स्वरूपाची पहिलीच कामगिरी आहे।